पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणं एका महिलेला भोवलं. पुण्यातील महिलेविरोधात गुन्हा दाखल. देशविरोधी विधानं केल्यानं महिलेवर कारवाई. राज्यातील प्लंबरचा दर्जा बदलणार. प्लंबरचा आता वॉटर इंजिनियर म्हणून उल्लेख. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती. मालवण वेळणे मार्गावर विरण इथं पुलाची संरक्षक भिंत कोसळली. रस्ता अवजड वाहतुकीसाठी धोकादायक. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संरक्षक भिंत कोसळल्याचा आरोप. सोलापुरात कोरोनाचा शिरकाव. अकलूज आणि माळीनगरमध्ये आढळले संशयित कोरोना रुग्ण. सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन. मेळघाटात भर पावसाळ्यात टँकरनं पाणी पुरवठा. खडीमल गावात लवकरच पाणी पुरवठा योजना. जूनपर्यंत पाणी पुरवठा योजना पूर्णत्वाला येणार. नागपूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी. नागपूरसह चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे उन्हाळी पिकांना फटका बसण्याची शक्यता. सिंधुदुर्गातल्या काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरी. येत्या काही दिवसात जोरदार पाऊस पडण्याची हवामान खात्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पावसामुळे विहीर खचली. विहिरीच्या काठ्यावर बांधण्यात आलेले कठडे ढासळले. कल्याणच्या बल्यानी परिसरातील शाळेची भिंत कोसळली. केबीके इंटरनॅशनल स्कूलची भिंत कोसळली. भिंत कोसळून एका 11 वर्षीय मुलाचा मृत्यू. 2 जण जखमी. आणि बीडमध्ये तरुणाला मंदिरातच मारहाण. आहेर वडगाव इथली घटना. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.